आर्थिक प्रगतीमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे. बँकेमध्ये पैसे का ठेवणे या व्हिडिओसाठी तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला, त्यासाठी मी तुमच्या सर्वांचे आभार मानतो. या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहे की म्युच्युअल फंड म्हणजे काय. तर मी जॉब करतो आणि दिवसभर मी सकाळी 9 ते रात्री 12 पर्यंत बिझी असतो जॉबमध्ये. तर मला टाईमच मिळत नाही स्टॉक मार्केटबद्दल मध्ये बघायचा की स्टॉक मार्केट कसं परफॉर्म करत आहे, किंवा मला त्याचं काही नॉलेजच नाही आहे की स्टॉक मार्केटमध्ये पैसे टाकताना कोणत्या कंपनीत टाकायचे, कोणत्या स्टॉकमध्ये टाकायचे आणि कसे टाकायचे याबद्दल काहीच नॉलेज नाही आणि मला टाईमही नाही. काहीच नॉलेज नाही, ABCD झिरो नॉलेज आहे. अशा माझ्यासारखे खूप सारे लोक आहेत राईट, की ज्यांना काहीच माहीत नाही स्टॉक मार्केटबद्दल, पण त्यांना इच्छा आहे की स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायची त्यांना इच्छा आहे. तर अशा लोकांसाठीच म्युच्युअल फंड आहेत. तर म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट कसं करायचं आणि कोणत्या म्युच्युअल फंडमध्ये करायचं त्याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहे. तर एखाद्या गोष्टीबद्दल जर आपल्याला नॉलेज नाही आहे तर आपण कोणाकडे जातो? अशा व्यक्तीकडे जातो की त्या व्यक्तीला आपल्याला ज्या टॉपिकबद्दल माहीत करून घ्यायचं आहे त्या टॉपिकबद्दल नॉलेज आहे, त्यामध्ये तो एक्सपर्ट आहे राईट. तर अशा माणसाकडे जातो. तर मग म्युच्युअल फंडचा जो कोण एक्सपर्ट आहेत, तर असे कोण लोक आहेत की ज्यांना म्युच्युअल फंड किंवा जे स्टॉक मार्केटची माहिती ठेवतात, तर त्यांना म्हणतात की त्यांना असे खूप सारे प्रोफेशनल्स आहेत, त्यांना म्हणतात फंड मॅनेजर्स. फंड मॅनेजरचं काम काय की त्यांच्याकडे जो फंड येतो, म्हणजे माझ्यासारखे तुमच्यासारखे जे लोक आहे ते पैसे देतात फंड मॅनेजर्सना, आणि फंड मॅनेजर तुमच्यासाठी तुमचे पैसे दुसरीकडे गुंतवणूक करतात आणि त्याचा जो परतावा येतो, रिटर्न्स येतात, ते रिटर्न्स तुम्हाला मिळतात. तर हे फंड मॅनेजरचं काम पूर्णपणे हेच असतं. जसं आपला कसा एखादा जॉब आहे, तसं त्यांचा तो जॉब आहे फंड मॅनेजरचा. त्यांना म्हणतात की फंड मॅनेज करणे. जो पण फंड येतो म्युच्युअल फंडच्या मार्फत, जो पण फंड मॅनेजर्सकडे येतो, तो फंडचं टोटल मॅनेजमेंट करणं, ते पैसे कुठे गुंतवायचे, कोणत्या स्टॉकमध्ये गुंतवायचे. मग स्टॉकमध्ये गुंतवायचे तर स्टॉकचा अभ्यास करावा लागेल, ती कंपनी कशी परफॉर्म करत आहे. जर ते परफॉर्म करत नसेल तर पैसे जे गुंतवणूक केलेले आहेत ते विड्रॉ कधी करायचे आणि प्रॉफिट बुकिंग कधी करायची राईट. या सगळ्यांची माहिती त्यांना असते किंवा ते त्याचा अभ्यास कंटिन्युअसली करत असतात, मार्केट वॉच करत असतात. तर या लोकांना म्हणतात फंड मॅनेजर्स. बरं, हे फंड मॅनेजर्स आपल्यासाठी फ्रीमध्ये काम करतात का? तर नाही. तर त्यांना तुम्ही देतात, जेव्हा तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये पैसे इन्व्हेस्ट करतात तेव्हा तुम्ही तुमचं जे पण काही रिटर्न्स असते त्यातलं त्यावरती ते एक काहीतरी % कमिशन इनकर चार्ज करतात. त्या कमिशनलाच म्हणतात एक्सपेन्स रेशो काही ठिकाणी, आणि काही ठिकाणी त्याला म्हणतात की ॲन्युअल फीज म्हणतात, आणि काही ठिकाणी सिम्पली कमिशन म्हणतात. तर डिफरंट वर्ड्स तुम्हाला डिफरंट प्लॅटफॉर्मवरती दिसतील. तर कन्फ्यूज होऊ नका. त्या सर्वांचं मिनिंग असं आहे की दॅट इज द चार्जेस बाय फंड मॅनेजर्स राईट. बरं, मग इन्व्हेस्ट कसं करायचं? आता मला इन्व्हेस्ट करायचं आहे म्युच्युअल फंडमध्ये. मग फर्स्ट स्टेप काय आहे? तर फर्स्ट स्टेप इज डीमॅट अकाउंट असतं राईट. ते डीमॅट अकाउंट ओपन करावं लागते. कुठे? तर ब्रोकरकडे. तर ब्रोकर्स कोणते आहेत? खूप सारे प्लॅटफॉर्म्स आहेत. सम ऑफ द मोस्ट पॉप्युलर प्लॅटफॉर्म्स आर झिरोडा इज बाय निखिल कामत राईट. नितीन कामत इज मोस्ट पॉप्युलर. झिरोडा यूज करतो. नंतर एंजल वन ब्रोकिंग सर्व्हिसेस आहे. नंतर कोटक आहेत आणि HDFC आहेत, भरपूर आहेत राईट. तुम्हाला जे पण जिथं पण ओपन करायचं आहे तुम्ही ते करू शकता राईट. ऑनलाईन असतं सर्व. तुम्हाला फॉर्म फिलिंग करावं लागतात आणि अकाउंटही ऑनलाईन ओपन होतं. ॲटलिस्ट झिरोडाचं तरी ऑनलाईन अकाउंट ओपन होतं. त्या प्लॅटफॉर्मवरती लॉग इन, युजरनेम, पासवर्ड तुम्हाला मिळतं, आणि त्या प्लॅटफॉर्मवरती खूप सारे म्युच्युअल फंडची लिस्ट ढिगार आहेत. म्युच्युअल फंडचा ढिगार आहे, म्हणजे भरपूर म्युच्युअल फंड्स आहेत. तर कोणत्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करायचं त्याबद्दल आपण नंतर जाणून घेऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. या व्हिडिओचा स्कोप लिमिटेड आहे. तर म्युच्युअल फंड म्हणजे काय, फंड मॅनेजर्स म्हणजे काय. तर फंड मॅनेजर्स म्हणजे काय हे आपण माहीत करून घेतलं. म्युच्युअल फंड म्हणजे काय, तर फंड मॅनेजर्स काय करतात, हे जो पैसा त्यांच्याकडे येतो, लोक तुमच्यासारखे माझ्यासारखे जे लोक पैसे देतात फंड मॅनेजरला थ्रू म्युच्युअल फंड, तो पैसा कुठे इन्व्हेस्ट करायचा, कोणत्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करायचा, किंवा कोणत्या ॲसेट क्लासमध्ये इन्व्हेस्ट करायचा. डिफरंट ॲसेट क्लास आर देयर राईट. इक्विटी इज वन ऑफ द ॲसेट क्लास. नंतर फिक्स्ड डिपॉझिट इज वन ऑफ द ॲसेट क्लास राईट. देन कमोडिटीज आर देयर, बॉन्ड्स आर देयर राईट. सो कॉर्पोरेट बॉन्ड्स, पब्लिक बॉन्ड्स राईट, सोवर्जिन फंड्स, गोल्ड फंड, सो मेनी थिंग्स आर देयर. आणि त्यातलं नेमकं कुठे इन्व्हेस्ट करायचं, त्याचं डायव्हर्सिफिकेशन किती असायला पाहिजे, किती % इक्विटीमध्ये टाकायला पाहिजे, किती % बॉन्ड्समध्ये टाकायला पाहिजे, किती % गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे, याचं सर्वांचं मॅनेजमेंट हे फंड मॅनेजर्स करतात.
आणि म्युच्युअल फंड थ्रू आपण आपला पैसा या इक्विटीजमध्ये, बॉन्ड्समध्ये किंवा डेट फंड्समध्ये इन्व्हेस्ट करू शकतो, राईट. तर हे झालं म्युच्युअल फंड. म्हणजे इन शॉर्ट तुमचा जो पैसा आहे तुम्ही स्वतः एखाद्या कंपनीचा स्टॉक विकत न घेता डायरेक्टली तुम्ही म्युच्युअल फंडला तो पैसा देतात, म्हणजेच फंड मॅनेजरला तुम्ही पैसे देतात आणि फंड मॅनेजर ऑन बिहाफ ऑफ यू ते पैसे स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट करतात, म्हणजेच कंपनीज डिफरंट कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. फॉर एक्झाम्पल टाटा ग्रुप झाला, रिलायन्स ग्रुप झाला, अडानी ग्रुप झाला, बजाज ग्रुप झाला, गोदरेज ग्रुप झाला, राईट. असे भरपूर ग्रुप्स आहेत आणि हे जे या लोकांचे कंपन्या, या कंपन्यांमध्ये आपला पैसा इन्व्हेस्टमेंट होतो. ऑन बिहाफ ऑफ यू फंड मॅनेजर्स विल इन्व्हेस्ट your money in those different companies, different asset class. So that is nothing but in short very simple definition of mutual fund. त्यामध्ये खूप सारे आता कॉम्प्लिकेशन आहे. तुम्ही जर गुगल करसाल तर तुम्हाला एव्हरी आर्टिकल विल गिव्ह यू अ डिफरंट डेफिनेशन ऑफ म्युच्युअल फंड. पण इन शॉर्ट द क्रक्स इज द वन आय एक्सप्लेन इन दिस व्हिडिओ. तर मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि जर हा व्हिडिओ जर तुम्हाला खरंच आवडला असेल तर प्लीज लाईक करा, या व्हिडिओला शेअर करा तुमच्या मित्रांसोबत, जेणेकरून त्यांना पण या म्युच्युअल फंडबद्दल माहिती होईल. आणि प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.